मुंबईतील टाटा मॅरेथॉनचे नाशिकसाठी असे आहे कनेक्शन. प्रथमच मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या नाशिकच्या संजीवनी जाधवने फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर शर्यतीत 33 मिनिटे पूर्णांक 47 सेकंद अशी वेळ देत सुवर्णपदक मिळवले होते. या स्पर्धेतील तिचे हे दुसरे सुवर्णपदक होते. यापूर्वी तिने याच क्रीडा प्रकारात एक रौप्य आणि एक सुवर्णपदक जिंकले आहे. संजीवनी ही नाशिक येथे ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज 3 ते 4 तास सराव करते. संजीवनी सध्या येवला येथे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत आहे. संजीवनीने याआधी सप्टेंबर 2017 मध्ये तुर्कस्तानमध्ये झालेल्या एशियन इंडोर 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य, एशियन ॲथलेटिक्स स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात 2 वेळा कांस्य, वर्ल्ड युनिव्हर्सिटी ॲथलेटिक्स स्पर्धेत 5,000 मीटर धावण्यात रौप्य पदक अशी कमाई केली आहे. आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत नंतर संजीवनी जाधव ही नाशिकची सर्वात यशस्वी धावपटू आहे. मुंबईत झालेली टाटा मॅरेथॉन नाशिकसाठी खास ठरली. या मॅरेथॉनमध्ये भारतीयांमध्ये पुरुष आणि महिला गटात पहिल्या आलेल्या दोघांचा नाशिकशी खास संबंध आहे. संजीवनी जाधव तर नाशिकच्या आहेच. मूळचा बोरवलीचा असलेला डॉक्टर कार्तिक करकेरा हा सध्या नाशिक येथे स्थायिक आहे. नाशिकच्या डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात तो अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. 2025 मध्ये नाशिक येथे झालेल्या मविप्र मॅरेथॉनचे विजेतेपद डॉक्टर कार्तिक करकेराने मिळवले होते. याशिवाय मूळची गुजरातची असणाऱ्या आणि मुंबई मॅरेथॉनमध्ये संजीवनी नंतर रौप्य पदक मिळवणारी निर्माबेन ठाकूर ही 4 वर्षांपूर्वी नाशिक येथे सराव करते आहे. ती नाशिकच्या एकलव्य ॲथलेटिक्स अँड स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटची खेळाडू आहे. संजीवनी आणि निर्माबेनचे प्रशिक्षक विजेंदर सिंग हे आहेत.